प्रारंभ. श्री गणेशाय महा. जय जयाजी अनंतवेशा. जय जयाजी अविनाशा. जय जयाजी परेशा. ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घडनिळा काय भूमीने सावरीला. दिले आहे टाकून तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान हा कळसाध्याय पैसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदीसाची. त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला. एकाएकी झोप गेला 30 फुटावरून पडला. खाली घडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला. जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित कोठे न लागले त्याप्रत. जैसा चेंडू छेडितात तैसे त्यांचे जाहले. सोपान साह्ये ज्यापरी जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा कारणे. ऐसे भाग्य कोणाचे असो एक बाई रजपुताची. जयपुराहून आली साची बाधा होती भूताची. तया अबले कारणे तिसी जयपूर ग्रामाला. दत्तात्रयांचा दृष्टांत झाला तू या राम नवमीला. जाई शेगावा कारणे तेथे संत जागती ज्योत. श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रत. मुक्ती देतील निसंशये या दृष्टांते करून. आपल्या 2 मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाण. बाई आली शेगावा प्रतिपदे पासून बला. उत्सवासी आरंभ झाला अफाट समुदाय मिळाला. नवमीस श्रोते शेगावी कामसभा मंडपाचे. चालले होते ते तसाचे खांब मोठमोठे दगडाचे. उभे असती 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त बले. कामभक्तांनी बंद केले खांब होते बसविलेले. नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला. प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला. तो नमसी वर्णवे त्या गर्दीत ही बाई. उभी खांबास एक्या पायी होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी चुकती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शिरा पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण. लहान मुले दिसती 2 खांबाखाली येडवा. 10-20 जणांनी खांब काढला अंगावरुनी. पाणी मुखात घालुनी लोबो पडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीनं शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी. निधली त्या गजानने बाई होऊन पूर्ववत. गेली जयपूर शहरात नांदू लागली आनंदात. ऐसा प्रभाव स्वामीचा ऐसेच एका उत्सवासी. नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडित असता मंडपासी. लाकडी गोल पडला हो तोही गोल थोर होता. परी स्वामींची अगाध सत्ता कोठेही ना आघात होता. नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलाचा. रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा. एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजाननश्चेसी ऐसे त्याला वाटले. तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर. कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समजले. उष्टे माझे ये ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरुण झालं एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणा. ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी गोसावी जेवला प्रेमाणी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा.
ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल, समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या म्हणा. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत, तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी. ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एकताईत बांधितो म्हणजे चेटुकभूत. याची न बाधा होय त्यासी, काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी जे ठाई होतसे, पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण. त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा, द्वेषी मन असू नये सन्नितीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहुण खर्च करी दंभाचार कधी न करी वरी, साधू संत येता घरी बिनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाच्या संतचरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा म्हणे, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी दया असावी अंतरी, जैसे का ते फणसावरी काटे आत गोड करे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसे नासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दबडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, दैविदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली तेथपासून भली. शेगावचे मठात जानराव देशमुखांचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्यायाकाळी येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुखिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाळून मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालोनिया गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली. पिंपळ गावा कारणे हे कळले बंकटलाला. तो पिंपळ गावास गेला महाराजांशी आणण्याला. परत शेगावा कारणे समर्थांशी आणले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत जरा फोडीला. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य जीव आपला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजानं झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अलीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नारसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामा भितरी कृपा व्रजभूषणापवरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी अडदांड होती भली. हमेश होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरी पाटलासे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना. उसाचा चमत्कार दावूनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. विद्या नामे दिला सूत खंडू खडताजी पाटला व्रत. आम्रभोजनाचे व्रत चालविण्यास कठिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालन टाळले ते समर्थांनी नासिले.
निर्दोष सुटते झाले. खंडू पाटील कटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला. सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्यांशी महाराज राहिले छपरासी. मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमोळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनन चिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला. खूण नमस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशय रहित केले मन तया रामदास्यांचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख. तेथे बाळा भाऊला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद लिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गायस सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती गुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्करासी डसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन. गोपाळदासा भेटले जामसिंगाच्या विनंतीसी. देऊन मान अडगावासी येथे झाले पुण्यराशी. श्री गजानन महाराज निजधामान भास्कर गेला. त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निधबला. सतीबाईंचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला. तुम्ही न यावे या स्थळा. वाचविले गणू जवऱ्याला. सुरुंग उडता विहिरीत शेट बचू लालाची. कथा द्वादशाध्यायी साची मूर्ती निरीक्षपणाची. प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला. पितांबर शिंपी कोंडोलीला स्वइच्छेने एकटा झाला. परमभक्त होतात जो पितांबराने कोंडोलीसी. बळीरामाच्या सेतासी वटलेली या आंब्यासी. पाने फळे आणविली पितांबर राहिला कोंडोलीत. तेथेच झाला समाधिस्थ नवा मठ झाला स्थापित. शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी. बसून रेतीच्या गाडीसी महाराज नव्या मठासी. आले जुन्या मठातून झामसिंगाने मुंडगावला. नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा. भंडाऱ्याचा केला असे जामसिंगाने आपुली. इस्टेट समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली. गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा. हरणगंगा भारतीचा. केला असे गजानने बंडू तात्यासी भाग्य आले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्य हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा. टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला. कोल्हाटकराचे हस्ते बला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी. जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला. झामसिंग हस्ते पाठविला. कबराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णुसाच्या घरास जाया मरकापुरास. समर्थ निघाले गाडीतून. लग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्यावा. महिता बशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यमनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची. भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माजीसाची. कबर डॉक्टराच्या पोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना. तेथे बापुना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला. दावून त्याचा गलित केला. कर्माभिधान श्रोते हो. कथा 19व्या. दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुटी भला. नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला. आपुल्या गेहा कारणे त्याच्या मनी ऐसा हेत. महाराज केवावे नागपुरात. परी हरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत. समर्थांसी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयताते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशयाला. तो समर्थाने निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवाचे पासून. समर्था मारिता आले मरण. नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भरे. जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेसी विधले. दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला. पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे बला. सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी. आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवणं. आता हा 21वा. अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा. तुम्ही सार श्रोते हो.
प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मना वासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर कामकोठेन भूमीवर धर्मशाळा चौफेर चहूबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीच्या नंदन हरी पाटील नाम ज्यांचे, सांगवी गावचा बानाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसनबेल मंडळीकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्ती स्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष, त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका बिगुद हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेची धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी. पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धाणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थाच्या चरणा. निष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार. होऊन गेले अपार परी त्यातून मोठे चार. सर्वश्रुत जाहले शतचंडीचे अनुष्ठान. ब्राह्मणाच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून ना खपायाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात. तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठानाप्रत. भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा. एकनिष्ठ पहिल्यापूर्ण पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तांसी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिऊ नकोस मानसी. माझा करिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतींचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडित या. बलाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चाकडगावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्था समोरी. खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकले काश्यपीने पहाभले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी द्यायना समर्थांसी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून. तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवणी सुख लागी अनुभवावे. ऐसे नजरी करतील तरी याही पेक्षा येईल. वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत. बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी. त्यांची नरोपे होती खरी त्याचा विचार अंतरी. सर्व काळ करा हो कंटाळा संत सेवेचा. ज्या ज्या प्रांता येत साच्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणं. येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिभूत अंगणा अभक्ती ही वारांगणा. तिच्या नादी लागल्या जाणा. विटंबनाचं सर्वत्र सन्नितीला सोडू नका. धर्मवासना टाकू नका. शत्रुगुणा माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वराड प्रांतास. हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा श्री गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. अर्थशब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पुण गजानना पारायण रूपी पारणा
साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची दिलाकरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो वाकल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तयाप्रत पद्यरचना हीच सत्य पालवी त्या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव रचन त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाळील होईल हो दारिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाणं साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने पुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनी या शुचिर्भूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे माणसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानव स्वामी चरित पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबरखेडी एनाथ सखाराम अंमळ नेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणाबादी माणिक प्रभू ते विचरल्या परभराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो आता हीच विनंती तुम्ही अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची येरझार जन्ममृत्यूची साचार होऊन या हालपार दुस्तर भवा मधुनी आता स्वामी दयाघना तुला येवो माझी करुणा दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्गदावी मला नीट दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाळा अमरणवारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणुससाच्या समर्था दासगणूचा अभिमान वहावा मानसी मी सकल संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही राज हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते जैसी केलीच प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रतनसाने मजप्रत अनुनिया दाखविले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्षप्रती पदेला हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भवम सिद्धू तरावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ 21 समाप्त पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय।